ज्यांचं टीनेज मध्ये लग्न झालं आणि त्यांना टीनेज मध्ये पोरं झाली, त्यांनी स्वतःला इंस्टाग्रामवर संतूर मॉम म्हणायला सुरुवात केली. तुम्हाला ना संतूर मॉम नाही, बालिका वधू म्हणलं पाहिजे. मला कळतंय जमाना आता लय मॉडर्न झाला आणि दुनिया चंद्रावर पोहोचली, पण स्वतःच्या रीच आणि एंगेजमेंट साठी बारक्या पोरांना असं रिप्रेझेंट करणं चुकीचं आहे. ऐनवेळी साडी घालून नाचणारे या व्हिडिओमध्ये असे कपडे घालून नाचतात ज्याच्यात त्यांचं स्वतःचं पोरग पण त्यांच्यासोबत नाचतंय. आणि नाचणंच काय म्हणायचं ह्याला, हे नुसते काय चाललंय तुम्हाला दिसतंय. लोकांना दिसलंच असेल ना, एवढ्या मोठ्या पोराची आई एवढी तरुण कशी काय, पण त्या पोराचं काय, त्याला माहिती आहे का त्याच्यासोबत काय चालू आहे. तुमचं पोर काय तुम्ही काही करा, नाहीतर असं पण बारक्या पोरांना व्हिडिओ दाखवणं इज सो कॉमन आणि सगळेच दाखवतात, तुमचं तरी काय वेगळं आहे. पण तुम्हाला जर माझ्याबद्दल असं काय वाटत असेल, राग बीग येत असेल, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्या व्हिडिओचा कमेंट सेक्शन ओपन करा आणि माझं थोबाड बंद करून टाका. थोड्याशा रीच आणि एंगेजमेंटसाठी त्या पोराच्या भविष्याचा विचार नका करू, काय गरज नाही, नका अजिबात विचार करू. मला रिसेंटलीच कळलं ते शिकलेले लोक असते, ते वेल एज्युकेटेड लोक, ते ह्याला ना एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन्स म्हणतात आणि स्वतः पण तेच करतात. आजपर्यंत तुम्ही इंटरनेटवर काय काय बघितलंय, एका नवऱ्याच्या दोन बायका, दोन बायकांचा एकच नवरा, म्हाताऱ्याची तरुण गर्लफ्रेंड, म्हातारीचा तरुण बॉयफ्रेंड, निब्बा निब्बीच्या लव्ह स्टोरीज, ब्रेकअप स्टोरीज. पण तुम्ही कधी आई आणि मुलाच्या नात्याची आई बहीण करणाऱ्यांना बघितलंय का? आता एखाद्याला वाटेल ह्याच्यात एवढं काय आहे, पण बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल, तुमच्या डोक्यात क्लिक होईल. मॉम अँड सन लिहिलेच व्हिडिओमध्ये, तर चाळे पण व्हिडिओ मधले त्याच लेवलचे असले पाहिजे. त्या वेस्टर्न कंट्रीज पण एवढ्या पुढे नाही त्या गेल्या अजून, त्यांनी त्यांच्या पुढे 2 पावलं टाकली. ती हिच्या घरच्यांनी हिचं टीनेज मध्ये लग्न लावून दिलं, मग हिच्या घरच्यांनी हिचं टीनेज मध्ये आयुष्य खराब केलं थोडक्यात. मग हिनं ठरवलं की मी पण माझ्या पोरांचं आयुष्य टीनेज मध्ये खराब करून टाकणार. प्लीज हिला कोणीतरी प्रेम आणि रोमॅन्स मधला डिफरन्स समजून सांगा प्लीज. खरं सांगायचं तर चूक हिच्या एकटीची नाही, पब्लिकला पण कळलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टी कॉल आउट केल्या पाहिजे, तर कोणत्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. नालायक लोक जाऊन एन्जॉय करते ती व्हिडिओ, ह्या सगळ्या काय विषय नाही, एकदम बरोबर मेसेज चाललाय समाजात, असं चालू द्या. रुद्र हटो यार, मैं बैठ भी नहीं पा रही हूँ. तो क्यों बैठना है? ले मैं तेरे ऊपर. ओए मेरे ऊपर मत लेटो भाई. चलो उठो. ओए बाल बिगाड़ रही है मेरे. एक तर हिला खाली सोडून द्या, नाहीतर मग बोनेटवर बांधा, नाहीतर मग वर टपावर बसवा. असं पण त्या गाडीत आरामशीर मागच्या सीटवर 3 माणसं बसू शकतील, एवढी जागा प्रत्येक गाडीत असते. पण त्या पोराला मांडीवर झोपायच्या, हिला त्या पोराच्या उरावर बसायचंय. आता ह्या दोघांचं दुनियेला काय नवीन नाही, पण त्या पुरीची काय चुकी आहे, तिचं उगाच मध्ये मारान नाही. खरं सांगायचं तर यांचं एवढं प्रेम उतू चाललंय की कमेंट सेक्शन बंद करायला लागतोय. कंटेंट बरोबर आहे, काय चुकीचं नाही कंटेंट मध्ये, एकदम परफेक्ट व्यवस्थित आणि जसा पाहिजे तसा कंटेंट बनतोय. फक्त तुमचा कंटेंट चुकीच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड होतोय, त्याला दुसरीकडे अपलोड करा. मला काय म्हणायचंय, जरी पोरं स्वतःची असतील तरी अंडर एज पोरांचं असं एक्सप्लॉयटेशन केल्यावर एखादा गुन्हा आई बापांवर पण दाखल व्हायला पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, माणसाला जनाची नाही कमीत कमी मनाची तरी लाज पाहिजे. ती ह्यांना बरोबर ऍप्लिकेबल होते. कुत्तों के थोड़े होंगे वो, हम इंसान भी तो खा सकते हैं ना. हाँ वो तो फिर आप शॉप पे जाके फिर से बोलना पड़ेगा कुत्ते वाले बिस्किट दे दो मम्मी के लिए ना. अच्छा. तरण्याचं झालंय कोळसा आणि म्हाताऱ्याला आलंय बाळसं. ह्यांच्या घरातला सगळ्यात बारका मेंबर ना सगळ्यात जास्त मॅच्युअर आहे, आणि सगळ्यात मोठा मेंबर बघितलंच तुम्ही, जिने मॅच्युअर वागायला पाहिजे ती बारक्या पोरांसारखी. मर गई गर्मी से. ह्यांच्याकडे बघून परत एकदा मला म्हण आठवले, झालंय म्हणून ठेवायचं आणि आपलाय म्हणून सांभाळायचं. आता ह्या वयात कोणाला नाही होय पण म्हणू शकत नाही, उगाच घरातनं हाकलून दिलं तर दुसरं लग्न बी व्हायचं नाही. सगळ्यात जास्त आज मला ह्या माणसाचं वाईट वाटतं, अरे ह्याला लोक विचारते की तुझी बायको सिंगल आहे का, काय दिवस आलते. मन करता है बस तुम्हें देखता ही रहूं, कोई काम धंधा ना करूं. बाबू अभ्यास कर जा, बोर्डाच्या परीक्षेत तरी कमीत कमी पास होशील, ते बघायचं काम तुझा पप्पा करेल. नाहीच कसं झालंय माहितीये का, ज्या टाईपच्या व्हिडिओ हिनं नवऱ्यासोबत बनवायला पाहिजे त्या बनवती पोरासोबत. आणि मग जस्टिफिकेशन काय देते माहितीये, आपल्या पोरांना आपण दोस्त बनवलं पाहिजे. दोस्त ह्याच्या बापाचाही एकुलता एक पोरगा नाही तर बायकोचा असला दोस्त बघून त्या दोस्ताला कधीच गायब केला असता. पण काय करणार, परत एकदा झालंय म्हणून ठेवायचं आणि आपलाय म्हणून सांभाळायचं. मैं तुझे जान कहूं
एका साईडला पोरगं बसलंय, एका साईडला पोरगी बसली, पण कंटेंट काय आहे? कंटेंट महत्वाचा आहे या ठिकाणी मित्रांनो. कंटेंट आहे पोराला चिकटायचं. पुरीला जर चिकाटली तर मग लाईक्स आणि कमेंट्स कशा येणार? समजा तुम्ही. हे सगळं जे चाललंय ते कशासाठी? ह्यासाठीच तर चाललंय. पण ह्यांच्या या फालतूगिरीमध्ये समाजामध्ये एकदम परफेक्ट आणि लय चांगला मेसेज जातोय. कळतंय ना तुम्हाला? सो गाइस, इस व्लॉग को इतना ही रखते हैं और मिलते हैं आपको अगले व्लॉग में. तब तक के लिए बाय बाय. आपको हमारा ब्लॉग कैसा लगा? इस व्लॉग में इतना ही रखते. ह्याच्यानंतरचा जर व्लॉग बघायचा असेल तर मग त्याचं तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल दुसऱ्या वेबसाईटवर. असा पण व्हिडिओचा आउटरो चालू होता आणि 2 मिनिटं जर ह्याला चिकाटलीच नसती तर काय झालं असतं? आईच्या आणि मुलाच्या मधलं प्रेम कमी झालं असतं का? बाय बाय. दूसरे रूम की सफाई कर दी. ये मेरे हाथ में झाड़ू है और मैंने उस रूम की पूरी सफाई कर दी है. गाइस कितना झूठ बोल रहे हैं. झाड़ू आपने फर्स्ट टाइम हाथ में लिए. पोरग रील काढायला, नवरा घर झाडायला आणि ही दोघांच्या गळ्यात लोंब काढायला. हा पार्ट व्हिडिओच्या मुद्दाम शेवटी ठेवला कारण लोकांनी ह्यांचे पूर्ण चाळे बघावे शेवटपर्यंत. आज रीच आणि एंगेजमेंट व्ह्यूज साठी हे सगळं चालू आहे. उद्या पब्लिक ह्या सगळ्याला बोर होईल. मग ह्याच्या पुढची स्टेप तुमची काय असणार? नाही काय दाखवणार लोकांना नंतर? आता ह्यांच्या डोक्यात आयडिया आहे का नाही माहित नाही, पण तुम्ही सांगू शकता की तुम्हाला ह्यांच्याकडून अजून फ्युचर मध्ये काय काय बघायचं आहे. संतूर मॉम आणि डेटॉलचा बाप ह्यांच्याकडे बघून सुरुवातीला लय वाटायचं, पण नंतर ह्यांचे चाळे बघून एक गोष्ट तर क्लिअर झाली की ह्यांना काय सरकारी जॉब पण नसणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, तरण्याचं झालंय कोळसन, म्हाताऱ्याला आलंय बाळसं. नाही, मला म्हणायचं एवढंच की हा व्हिडिओ टाकल्यानंतर परत 10 व्हिडिओ पोरासोबत पण टाकायचे ते, 10 व्हिडिओ त्या नवऱ्यासोबत पण टाकायचे ते आणि 10 व्हिडिओ त्या पुरीसोबत पण टाकायचे ते. ह्यांचे हे असले चाळे बघून, सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ बघून त्या बारक्या पोरांनी, आता बारकी नाही राहिली पण ठीक टाकायचे, त्या पोरांनी शाळेत कुठल्या तोंडानं जायचं? जाऊ द्या, आता एवढं सगळं केलंयस तर पुढच्या स्टेप पण होऊनच जाऊ द्या. गाइस मैं भूत बन गया. ये नानी जा रहा हूँ मैं. पूरा लाल हो गया मैं तो. जरूरी था ऐसे होना. मैं इसलिए नहीं नहाई बहन का तू आगे कुछ छेड़छाड़ ना करे. नवीन काहीतरी सांगा प्लीज. पूर्ण अकाउंटवर सगळ्या त्या छेडछाडवाल्या तर रील्स आहेत त्या. ये लो. अब तो हो गए तुम्हारे कपड़े गंदे. कलर लगाने का तरीका थोडा कॅज्युअल आहे. हाताचा पण वापर करता येतो कलर लावायला. हे दोस्ताला कलर कसा लावायचा ते शिकवायचं विसरली वाटतं. नाही, अपेक्षा पण तशाच आहे त्या. दोस्तों हमने ना यहाँ पे खा भी लिया और घूम भी लिया. आता हे पण हितच सुरू करा. पोरगाच आहे ना नक्की हो. भागला असलं तर घरी जावा आणि घरी जाऊन घाण करा. असं खाल्लेल्या जागेवर घाण करायची नसती. कोणी शिकवलं नाही का? एडिडास, पूमा, ये सब एक साथ है यहाँ पे. और इसके दिलाया नहीं इन्होंने. इसके बैकग्राउंड में ना ये दोस्त हमने ना बहुत सारी रील्स बनाई. ही पोरगी रोज एकदा तरी देवाला विचारत असेल की मला कोणत्या पापाची शिक्षा भेटली. पुरीचे एक्सप्रेशन बघितल्यावर एक ऍव्हरेज माणूस पण सांगू शकतो की शी इज नॉट कम्फर्टेबल. पण ह्या मॉम आणि सनच्या कंटेंट साठी ह्या पुरीला पण भोगावं लागतंय. काय पर्याय नाही ना. कॉमेडीचा भाग आणि चेष्टेचा भाग थोडासा बाजूला ठेवा. पण खरं सांगतो तुम्हाला, हे सगळं खूप डिस्टर्बिंग आहे. असल्या व्हिडिओमुळे फ्युचर मध्ये काय काय होईल ह्याचा पण लोक विचार करत नाही. ते इंटरनेट एवढं पण चांगलं नाही. आता जे हाय ते हाय, ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण तुम्हाला जर अजून संतूर मॉम माहिती असल्या तर कमेंट करून सांगा. अजून एक व्हिडिओ आपण त्यांच्यावर बनवूया. तोपर्यंत लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.